नॅचर इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण VIT म्हणजेच विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू बघणार आहे. तर रिव्ह्यू देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहे तो म्हणजे मोहित ओहळ. हा थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे VITचा. त्यांनी MHT ला 94 याला पर्सेंटेज होते. तो आज VIT मध्ये थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये शिकत आहे. तर तो आपल्याला VITचा कॉलेज कसं आहे, कॅम्पस कसं आहे, प्लेसमेंट कसं आहे, तिथलं कल्चरल कसं आहे, कोणते कोणते इव्हेंट्स होतात आणि कॉलेजचं ओव्हरऑल रिव्ह्यू नाही का आपल्याला देणार आहे. तर तिथलेच मेंटर्स आपल्याला रिव्ह्यू देत असल्यामुळं तुम्हाला त्या कॉलेजची काय सिच्युएशन आहे किंवा काय सत्य परिस्थिती आहे ते कळून. तर नमस्कार, मी मोहित मोहन ओहाळ. सध्या VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे थर्ड इयर मेकॅनिकल मध्ये आहे. सो माझं ऍडमिशन CET थ्रू इथे झालं आणि आता सध्या थर्ड इयर मध्ये आहे. माझा पहिला प्रश्न आहे तुझ्यासाठी की आता कॉलेज आपण VIT म्हणजे महाराष्ट्रातलं किंवा पुण्यातलं टॉप कॉलेज म्हणून त्याला ओळखलं जातं. तर आता तू 3 वर्ष झाले त्या कॉलेजमध्ये आहे. तुला काय वाटतं, खरंच ते कॉलेज टॉपचं आहे की फक्त कॉलेजचं नाव किंवा कॅम्पस मोठं आहे किंवा मग हाय पर्सेंटेज लागतं म्हणून ते कॉलेज मोठं? हा, त्याचं एक रिझन असं आहे की आमच्या इथे टाइम टेबल खूप असं फ्लेक्झिबल आहे की तुम्ही तुमच्या नीड नुसार, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार फॅकल्टीला अप्रोच करू शकता आणि टाइम टेबल बदलून घेऊ शकता. प्लस इव्हेंट्स आणि फेस्ट, त्यामुळे कॉलेजचं नाव आहे. प्लस क्लब्स पण आमच्या इथे खूप असे चांगले आहेत जे काही काही क्लब्स नॅशनल लेवल कॉम्पिटिशनला IITsच्या क्लब्सना देखील हरवतात. जसं की एक वेलॉस नावाचा क्लब आहे, परत TRF नावाचा एक क्लब आहे, द रोबोटिक्स फोरम. ते रोबोटिक्स कॉम्पिटिशन मध्ये जातं आणि वेलॉस हे क्लब आहे जे एक फॉर्म्युला 1 रेसिंग कार टाईप त्याच्याशी रिलेटेड क्लब आहे. ते हे करतं, स्क्रॅच पासून एक व्हेकल बनवतं पूर्ण विथ काही स्पॉन्सरशिप घेतं. जसं की लास्ट टाइम त्यांनी मॉन्स्टर कडून स्पॉन्सरशिप घेतली होती, परत टाटा वगैरे असे स्पॉन्सरशिप घेऊन ते 2023 आय थिंक 2023 जेव्हा आपण फर्स्ट इयर मध्ये होतो तेव्हा त्यांनी IIT मद्रास आणि IIT बॉम्बे अशा क्लब्सना देखील हरवलेलं त्यांच्या इथे. आणि हे क्लब्स, इव्हेंट्स आणि प्लस असं की टाइम टेबल थोडं फ्लेक्झिबल, थोडं रिलॅक्स, बिकॉज आम्हाला 2 ऑनलाईन एक्झाम असतात आणि 2 ऑफलाईन एक्झाम. आणि प्लस की थेअरीपेक्षा जास्त तुम्हाला वेटेज ह्याचं असतं की इंटरनल असेसमेंट, वायवा, कोर्स प्रोजेक्ट असतो, परत प्रेझेंटेशन, लॅब सबमिशन, ह्याचे मार्क्स असतात. टोटल 100 मार्क्स असतात, त्यापैकी 30 फक्त थेअरीचे असतात. मीन्स 60 मार्काचा थेअरी पेपर होतो आणि त्याचे कन्वर्ट होतात 30 मध्ये. आणि बाकी 70 मार्क्स हे प्रोजेक्ट्स, वायवा, परत इंटरनल असेसमेंट, लॅब सबमिशन. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळते की सो दॅट तुमचा पॉइंटर जरा चांगले यायचे चान्सेस वाढतात. ओके. म्हणजे नाही का दुसऱ्या कॉलेजच्या कंपॅरिझन मध्ये तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेजला जास्त भर दिलं जातं ऍज कम्पेअर टू थेरोटिकल नॉलेज. म्हणजे हो जसं तू म्हटलं की कॉलेजचे क्लब्स असतील, वेगवेगळे चांगले अचिव्हमेंट सुद्धा तुमच्या कॉलेजचे आहेत. आता आपल्या हा आजच्या मुलांना नाही का की आता सीईटीचे त्यांचे 2 शिफ्ट आहेत. आता सीईटीचा रिझल्ट पण थोड्या दिवसात लागेल. पण जर का VIT मध्ये आपल्याला जर का एखाद्या ब्रांचला घ्यायचंय तर म्हणजे मिनिमम किती पर्सेंटेज नाही का मुलांना पाहिजे? सध्या कसं आहे, थोडा कट ऑफ थोडा कमी झालाय, बिकॉज लास्ट इयर 2024 मध्ये तुला पण माहित असेल की मर्जर झाले VIT आणि ओके. VIITचं. येस, येस. आणि आणि कसं कट ऑफ थोडा कमी झालाय. सो तरी पण CSIT जर का पाहिजे तरी 99 CS पाहिजे तर 99 पाहिजे. आणि थोडे मग IT ला थोडे 0.5% कमी, परत AIDS हे असे डिक्रीजिंग आहेत. बट करंट सिनेरिओ बघता आणि ग्लोबल सिनेरिओ की AI खूप डिमांड मध्ये आहे. AI टेक्नॉलॉजी, AIDS, AIML ब्रांचेस. सो तिकडे पण ओढा खूप जास्त आहे. सो आय थिंक की ह्याला AIML ला, AIDS ला जास्त हे होईल, कट ऑफ वाढेल तिथे. तरी पण मिनिमम जर का तुम्हाला फक्त ऍडमिशन पाहिजे
की तुला कॉलेज पाहिजे आणि बाकी ब्रांच कोणती पण ब्रांचची तुझी कॉम्प्रोमाइज करू शकतो. तर तुला एकाला जवळपास 95 94-95 पाहिजे जर तो ओपनचा असेल आणि कॅटेगरी वाईज बाकी कमी काय असं. ओके. तर तू म्हटलं की आता CSIT ला म्हणजे टेक ऑब्विसली ते आता सध्या टेकचा ट्रेंड असल्यामुळे त्याला नाही का 98 प्लसच पाहिजेत आणि हो. कोरला थोडं बहुत कमी. आता जसं की पर्सेंटेज मध्ये कोर आणि टेक मध्ये व्हॅरिएशन आहे. जसं तुमच्या इकडे म्हणजे आता की असं आहे का की टेकला भरपूर कंपनी येतात किंवा टेकलाच प्लेसमेंट आहे, कोरला नाही. म्हणजे कोर आणि टेक तुला जे समजलं 3 वर्षामध्ये, तर त्याचा फरक तू काय सांगशील? प्लेसमेंट वाईज जर का तू बघशील तर ऑफकोर्स कंपनी येतात, जास्त येतात, कारण पुणे एक IT हब आहे आणि त्यामुळे जास्त ITच्या कंपनीज येतात, ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. प्लस हे पण आपण बघितलं पाहिजे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे त्यात. येस. म्हणजे सिलेक्शन रेशिओ तू बघशील तर ऑलमोस्ट 1000 मी बघितलंय. ऑटोडेस्क आली होती त्यांना, त्याला मला वाटतं 1000 लोकांनी अप्लाय केलं. सो त्यातून एक 10 मुलं इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट झाले आणि 10 येस. पैकी पण 4-5 रिजेक्ट झाले. सो मला वाटतं 3-4 लोक सिलेक्ट झाले असं आहे काहीतरी. ओके. आणि हे फक्त कोरचं जर तू बघशील तर कोर मध्ये कसं आहे, कॉम्पिटिशन कमी आहे कम्पॅरेटिव्हली, बट कंपनीज पण येतात ठीकठाक. ऍव्हरेज कोरचा ऍव्हरेज बघितला तर 5.5-6 आहे. आता काही काही कंपनीज येतात. आता वर्लपूल आली होती, त्यांनी इंटर्नशिप होती 25K स्टायपंड आणि 8 LPA. परत अजून 6-5.5 परत 7 अशा पण 7 LPA अशा पण कंपनीज येतात. आणि कोर मध्ये पण आहे, असं नाही की नाही, पण कोर मध्ये एक हे आहे की इंटर्नशिप लागू शकते. इंटर्नशिपच्या कंपन्या थोड्या कमी येतात ऍज कम्पेअर टू प्लेसमेंट PPO. डायरेक्ट PPO ऑफरिंगच्या कंपनीज 7 मध्ये येतात नेक्स्ट सेम. ओके. तर आता नाही का आपण कॉलेज बद्दल बोलूया थोडं, की आता कॉलेजचं एन्व्हायरमेंट म्हण किंवा मग फॅकल्टी कोऑपरेटिव्ह आहेत का किंवा सिनियर्स ज्युनियर्स त्यांच्यातलं तुमच्यातलं बॉन्डिंग असेल, म्हणजे ओव्हरऑल कॉलेजचं कल्चर किंवा नेचर कसं आहे, तुला कसं वाटतं? बर, आता मी तर मेकॅनिकल आहे. सो आमचं जे डिपार्टमेंट आहे ते असं खूप सपोर्टिव्ह आहे की जर इन केस तुला काही, आता आमच्या इथे काय असतं, कोर्स प्रोजेक्ट मी तुला सांगितलं तसंच कोर्स प्रोजेक्टचं रिसर्च पेपर बनवायचा असतो किंवा एक मेजर प्रोजेक्ट असतो सेमेस्टरला, EDI म्हणून असतो, इंजिनिअरिंग डिझाईन अँड इनोव्हेशन. मग त्याचा एक रिसर्च पेपर बनवायचा किंवा काही काही फॅकल्टी तुम्हाला पेटंट फायलिंग साठी पण अप्रोच करतात की तुम्ही पेटंट फायलिंग करा, रिसर्च पेपर बनवा. सो तिथे ते सपोर्ट करतात सो दॅट तुझा जर काही इन केस हायर एज्युकेशन मध्ये जायचंय, एमटेक मध्ये, किंवा तुझा रेझ्युमे चांगला करायचा आहे पेटंट फायलिंग ते, तर त्यामुळे म्हणजे ते सपोर्ट करतात तिथे. ओके. परत आमची म्हणजे मेकॅनिकल डिपार्टमेंटची फॅकल्टी जी आहे ती अटेंडन्सच्या बाबतीत एवढी स्ट्रिक्ट नाही. ओके. मोस्टली 75चा क्रायटेरिया आहे, बट 60+ इनफ, बस, काही ओके. जास्त हे नाही. हो, आणि टेक ब्रांचेसची जरी तू फॅकल्टी बघितली तर मोस्टली म्हणजे एक माझा रूममेट AIDS आहे, सो त्यांची फॅकल्टी पण आहे, सपोर्टिव्ह आहे, अशी फ्रेंडली, अशी खूप हे नाही, फक्त काही काही अशा स्ट्रिक्ट आहेत. ओके. आणि टाइम टेबल म्हणजे फ्लेक्झिबल आहे. म्हणजे येस. आमचं एक तर म्हणजे प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळं, ऑटोनॉमस असल्यामुळं टाइम टेबल फ्लेक्झिबिलिटी आहे. सो इन केस जर फॅकल्टी wants to change the timetable, then they can also. आणि फॅकल्टी म्हणजे आहे चांगले आहे आपले, म्हणजे सपोर्टिव्ह, परत सपोर्टिव्ह चांगले, खूप चांगले. आता कॉलेजमध्ये आता खूप सारे म्हणजे आता क्लब्स आहेत, खूप सारे इव्हेंट होत असतील, जसे की आपले ट्रेडिशनल डे असेल, कल्चरल असेल किंवा एखादा हॅकॉथॉन असेल किंवा कॅडवर असेल, असे वेगवेगळे इव्हेंट्स होतात. तर तुला त्या इव्हेंटमध्ये काय वाटतं की म्हणजे
आपण जसं की आधी विचार करतो, अरे भाई आपण इंजिनिअरिंगला गेल्यावर लाईफ अशी जगू, खूप एन्जॉयमेंट. मग त्या सगळ्या गोष्टी तुला त्या इंजिनिअरिंग म्हणजे व्हीआयटी मध्ये तुला गेल्यानंतर ना भेटल्या का एन्जॉय करायला, एक्सप्लोर करायला? हो. अ, ज्याला एक्सप्लोर करायचंय, ज्याला खूप कॉन्टॅक्ट बिल्ड करायचे, क्लब्स एन्जॉय करायचे, क्लब्स कल्चर बघायचे, त्यासाठी व्हीआयटी खूप चांगलं कॉलेज आहे. तुला ऑलमोस्ट प्रत्येक फील्डमध्ये एक क्लब दिसेल, जसं की मी ओके. व्हेलॉस आणि टीआरएफ सांगितलं. परत मला वाटतंय टेक मध्ये पण खूप क्लब आहेत. एक गेड आय टी म्हणजे जीईडी आय टी असं काहीतरी आय टीचा क्लब आहे. परत आय ट्रिपल ई स्टुडंट काउन्सिल, स्पीकर्स क्लब पण आहे आमच्या इथे. ओके. परत अजून एक टेक्निकल क्लब आहे, एन्ड्युरन्स रेसिंग म्हणून, ते पण चांगलं आहे. परत असे म्हणजे क्लब्स खूप आहेत. सो तुला एक्सप्लोर करायचं तर एक ऑप्शन चांगलं आहे व्हीआयटी. आणि कॉम्पिटिशन जर तू बघितला, हॅकेथॉन्स वगैरे, हॅकेथॉन्स पण खूप होतात कॉलेजमध्ये, ओके. इव्हेंट्स चांगले होतात. एक विश्व कॉन्क्लेव्ह नावाचं क्लब आहे, जे खूप अशा म्हणजे गेस्टना बोलवतं, जसं की एक मला वाटतं एक 2-3 दिवसाखाली तो प्रवीण तरडे आला होता. परत अवधूत गुप्ते त्यांना पण बोलवलं होतं. अजून असे खूप गेस्ट येतात जे खूप फेमस आहेत, त्यांना बोलवतात. म्हणजे इव्हेंट्स तर खूप चांगले होतात. परत ते विश्वोत्सव नावाचा इव्हेंट असतो, विश्वकरंडक असतो. विश्वोत्सव मध्ये ट्रेडिशनल डे, वेस्टर्न डे, ते सगळं असतात, कॅरेक्टर डे. त्यावेळेस पण आपलं मॅनेजमेंट चांगलं असतं, म्हणजे त्यानंतर ऍस्थेटिकली खूप एक स्टुडंट ओके. काउन्सिल नावाची कमिटी आहे, ती ऍस्थेटिक्स सांभाळते, मॅनेजमेंट. परत रॉक बँड, रॉक कॉन्सर्ट ऑर्गनाईज करतात. चांगलंय. तर आता आपण वळूयात की मेन आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो ते की आपलं लाईफ सेट झालं पाहिजे किंवा मग प्लेसमेंट चांगलं भेटलं पाहिजे. तर आतापर्यंत म्हणजे तुझे सिनियर्स होऊन गेले असतील किंवा मग तुमची बॅच सुद्धा, की आता तू जसं सांगितलं की तू खूप साऱ्या कंपनीला आता म्हणजे इलिजिबल झालता, इंटरव्ह्यू वगैरे दिला वगैरे सगळं काही आहे. म्हणजे कॉलेजमध्ये कंपनी येता का? येत असेल तर मग चांगल्या कंपनी आहेत का? चांगले पॅकेजेस देतात का? आणि ओव्हरऑल कोर आणि टेकचं सेपरेट किती पर्सेंटेज ऑफ मुलं की प्लेस होतात? फॉर एक्झाम्पल आपला 100% स्टुडंट आहे तर त्यापेक्षा 18+ स्टुडंट एका प्लेस होतात विथ गुड पॅकेज. असं म्हणजे तुला काय सांगायचं की प्लेसमेंट बद्दल? बरं. हा, कोर मध्ये जर पर्टिक्युलरली बघितलं तर गोदरेज, वर्लपूल, रिगल रेक्सनॉड, परत टाटा टेक्नॉलॉजीज, टाटा ऑटोकॉम, अजून अशा खूप चांगल्या येतात, ब्लॅक अँड विच, अशा वेस्ट ग्लोबल, फिलिप्स पण येते कॉलेजमध्ये. अरे वा. आणि मर्सिडीज येते, बट मर्सिडीज अशी ही आहे, मॅनेजमेंट रोल असतो त्यांचा, आणि ते फ्रिक्वेंट म्हणजे रेग्युलर रिक्रुटर नाही, ते रेग्युलर. यस. 3-4 वर्षातून एकदा येते असं. ओके. ओके. आणि ऍव्हरेज जर का मेकॅनिकलचं बघितलं तर 6 आहे. आणि कोर टेकचे बघितलं तर टेक मध्ये आहेत चांगले, एनविडिया, ऑटोडेस्क येते. परत पीटीसी सॉफ्टवेअर त्यांची काल ऑनलाईन टेस्ट होती. आणि अजून येतात, खूप चांगले येतात. टेकला पण चांगले येतात, जसं सिप्रोस आली होती. परत सिप्रोसनी म्हणजे ज्या कंपनीज होतात ना, त्यांनी मोस्टली 10+10, 11, 10-15 असं ऑफर केलं होतं. मग आपल्या म्हणजे कॉलेजचं नाही का ऍव्हरेज पॅकेज आणि हायेस्ट पॅकेज सांगू शकशील तू? हो. हायेस्ट पॅकेज 2024 ला, म्हणजे 2024 ची बॅच होती पास ओके. आउटची, त्यांना त्याच्यातल्या एकाला एनविडिया मध्ये लागलं होतं. त्याला आय थिंक 45 या 50 किंवा 50+ असं काहीतरी, 50-55 ओके. मध्ये काहीतरी होतं. सिटीज डिपेंड. आणि ऍव्हरेज बघितला तर टेक ब्रांचेसचा ऍव्हरेज आहे 9 to 10 आहे, 9 to 10. आणि कोर ब्रांचेस आहे 6. मेकॅनिकल कोर मध्ये काय, एक मेकॅनिकल आहे, आणि सिव्हिल, एएनटीसी तर मोस्टली सॉफ्टवेअरच टेक ब्रांचेस मध्ये येते, म्हणजे तिकडे जातात ते.
आणि जर हा प्लेसमेंट रेशिओ म्हणजे किती मुलं एक्झॅक्ट प्लेस होतात, सो एक आपण रफ आयडिया म्हणजे रेंज मी सांगतोय की होतात एक म्हणजे 50% to 60% होतात. बिकॉज परत बीटेकच्या थर्ड इयर मध्ये फायनल इयर मध्ये येईपर्यंत म्हणजे मुलांना क्लिअरिटी मिळते ना की पुढे येस काय येस काय करायचंय, करायचंय. हायर एज्युकेशन और येस. यूपीएससी एमपीएससी और मे बी काय रिसर्च इंटर्नशिप, रिसर्च. सो त्याच्या अकॉर्डिंग ते डिवाइड होतात ना. हो. येस. पण इफ यू आर मीन्स मी असं म्हणेल की जर एक्सप्लोर करायचे, परत कॉन्टॅक्ट वाढवायचे किंवा तुला जर काय म्हणतो आपण एका फील्ड मध्ये तू म्हणजे पॅशनेट आहे की मला याच फील्ड मध्ये जायचंय आणि त्यासाठी हे कॉलेज चांगलं आहे. प्लस की अकॅडमिक्स पण खूप चांगलं आहे आमच्या या कॉलेज. मी ओके. सांगितलं की जसं 2 ऑनलाईन आणि 2 ऑफलाईन पेपर ऑफलाईन. म्हणजे ते असं होतं. परत प्लेसमेंटचं तेच 50% to 60% प्लेस होतात, म्हणजे चांगलं प्लेसमेंट आहे. तुझ्या एंडनी तुला काय सांगायचंय ऑडियन्सला आपल्या? माझ्या एंडनी हेच सांगेल की जर हा जर तुम्हाला तुमचं एकदम म्हणजे फिक्स आहे की तुम्हाला एका फील्ड मध्ये जायचंय, त्याच फील्ड मध्ये तुम्ही पॅशनेट आहात की मी काय करू दे मी. आता माझं पण तसंच होतं. मला खूप लोक म्हणते ऍडमिशनच्या वेळेस की आय टी घे, तुला आय टी मिळते, तो तुझी कॅटेगरी पण आहे, तुला आय टी मिळून जाईल, आय टी मध्ये खूप स्कोप आहे, पॅकेज जास्त आहे. बट माझं फिक्स होतं की मला फिजिक्स मध्ये इंटरेस्ट होता, डिझायनिंग मध्ये स्पेशली की मशीन डिझाईन. मग मी ठरवलं म्हणलं मेकॅनिकल घेतो. आणि या कॉलेजला एक लोकेशनचा पण फायदा मिळतो की पुणे हा इधर म्हणजे आय टी हब तर आहे, परत ऑटोमोटिव्ह हब पण आहे, त्यामुळे त्याचा एक फायदा मिळतो. कंपनी अप्रोच करतात. परत आपले हे जे आहेत ना प्लेसमेंट बद्दल मी हे पण एक सांगेल की जे तुमचे टीपीओ चे कोऑर्डिनेटर असतात एक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, मेकॅनिकल, ईएनटीसी, मग त्या कोऑर्डिनेटर्स ते पण त्यांचे पण कॉन्टॅक्ट खूप जास्त आहेत. ते त्यांच्या कॉन्टॅक्ट थ्रू कंपनीजना अप्रोच करतात की तुम्हाला इंटर्नची गरज आहे का, सो सो दॅट ते त्यांचे ऍप्लिकेशन रिलीज करतात कॉलेजमध्ये. म्हणजे टीपीओ थ्रू तर हे ज्या कंपनीज येतात जसे की वर्लपूल, गोदरेज, रिगल हे सांगितलं, पण आयदर ते सोडून पण अशा स्टार्टअप टाईप कंपनीज ज्या कॉन्टॅक्ट थ्रू येतात कोऑर्डिनेटरच्या, त्यांचा पण मेल येतो, त्यांना पण आम्ही अप्लाय करू शकतो. आणि प्लेसमेंट चांगलं आहे. परत हेच सांगेन की क्लबिंग कल्चर चांगलं आहे, इव्हेंट चांगले होतात. परत तुम्ही असं कॉन्टॅक्ट खूप बिल्ड करता. हो कॉम्पिटिशन आहे, इंटेक वाढलाय, परत काय म्हणतो आपण कॉम्पिटिशन आहे, थोडे प्लेसमेंटचे थोडे चान्सेस खराब आहेत. पण तेच मी ते सांगितलं, जर तुम्हाला एका फील्ड मध्ये खूप पॅशन आहे की जसं मला डिझाईन मध्ये होतं तसं तुम्हाला जर असेल कोडिंग मध्ये, आयदर एम एल मध्ये, मशीन लर्निंग मध्ये, तर तुम्ही हे कॉलेज जॉईन करू शकता. आणि हा खास करून क्लबिंग कल्चर, परत कॉन्टॅक्ट बिल्ड करण्यासाठी, परत इव्हेंट्स एन्जॉय करण्यासाठी, कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यासाठी ते एक तुम्ही रेफर करू शकता कॉलेज. थँक्यू मोहित. तू ऑनेस्टली नाही का तुमच्या कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू दिला, जसं की तू बोलला की नाही का कॉलेजचं कल्चर चांगलं आहे, प्लेसमेंट काय आहे, त्यानंतर किती पर्सेंटेज लागतात, कोणते कोणते ब्रांच आहेत, ऍव्हरेज हायेस्ट पॅकेज असेल, एन्व्हायरमेंट असेल, फॅकल्टी किती कोऑपरेटिव्ह आहे. काही फॅकल्टी असतात हो. स्ट्रिक्ट, जसं की 75 आमच्याही कॉलेजला आहे तसं. म्हणजे तू ऑनेस्टली नाही का तू त्या कॉलेजमध्ये काय अनुभवलंय या 3 वर्षामध्ये, तुझा अनुभव आमच्या ऑडियन्सला सांगितलंय, म्हणजे जेणेकरून आताची जी बॅच आहे, जर का व्हीआयटी मध्ये त्यांना ऍडमिशन घ्यायचंय तर नेमकं कॉलेजचा एन्व्हायरमेंट, कॉलेज कसं आहे हे माहित असणं गरजेचं आहे. जसं की आपल्या वेळेस हो आपल्याला तितकंसं माहित नव्हतं. आणि तू तुझा माहित नाही का टाइम नव्हतं. काढून, व्हॅल्युएबल टाइम काढून आम्हाला, आमच्या ऑडियन्सला सांगितलं. आणि तू पूर्ण ऑनेस्टली जो काही तुमच्या कॉलेजचा रिव्ह्यू आहे, भलेही तो चांगला असेल, वाईट असेल किंवा काही असेल, पूर्णपणे प्रामाणिकपणे सांगितलं. त्यासाठी खरंच थँक्यू. मी मॅच्युअर इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल कडून आणि पूर्ण टीम कडून नाही का तुला खरंच थँक्यू बोलतो.
आणखी आहे की आता आपण सध्या म्हणतो की अकॅडमिक, सबमिशन, वायवा असेल, त्यानंतर प्रॅक्टिकल्स असतील, असाइनमेंट्स असतील. आता आपण वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये, रील्समध्ये बघतो की आपण त्याचं टेन्शन भरपूर मुलांना असतं की अकॅडमिक्स खूप स्ट्रिक्ट आहे किंवा हेवी आहे. तर तू तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये अकॅडमिक्सला तू काय रेटिंग करशील किंवा मग काय तुला एन्व्हायरमेंट वाटतं तुमच्या अकॅडमिक्सचं? हा, आपण म्हणजे इंजिनिअरिंग म्हणली की डोक्यात एक विचार येतो ना की सबमिशन खूप आहे, टाइम टू टाइम, परत काय म्हणतो, दिवस रात्र अभ्यासच करा, पुस्तकातच डोकं घालून बसा. तर त्या बाबतीत आमचं अकॅडमिक्स थोडं रिलॅक्स आहे, कारण सबमिशन आमचं म्हणजे फॅकल्टी थोड्या ऐकून घेतात जर डिले झालं तर. आणि कसं की सबमिशनचं एवढा आम्हाला लोड नसतो. आता मी मेकॅनिकल मध्ये आहे, सो मेकॅनिकल मध्ये परत आपल्याला, तू पण मेकॅनिकल मध्ये आहे, सो तुला माहित असेल की इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढा, परत प्रोजेक्शन्स, फर्स्ट अँगल, थर्ड अँगल, परत कंपोनेंट्स ड्रॉइंग, तर ते सगळं खूप असतं. पण आमच्या इथे एक असा फायदा आहे की ते एक असं वीकली बेसिसवर एक असतं, आम्हाला वीकली बेसिसवर होतं. जरी या वीकचं राहिलं तरी तुम्ही नेक्स्ट वीक करू शकता, आणि जरी ते राहिलं तरी तुम्ही एंड सेमला डायरेक्ट ते सबमिशन करू शकता. पण ते खूप हे होऊन जाईल ते फॅकल्टी खूप रागाला जाईल तशी, कारण ऑब्विसली तुम्ही एक दोन तरी असं चेक केलं पाहिजे. पण ओव्हरऑल जर तू बाकीच्या कॉलेजेसशी कम्पेअर केलं तर व्हीआयटी मध्ये सबमिशन एवढं सिरियसली नाही, म्हणजे कमी आहे. आणि ते का आहे, कारण कॉलेज काय म्हणतं की तुम्ही फक्त हे सबमिशन वगैरे तर चालूच राहतं कॉलेजचं अकॅडमिक्स, बरोबर आहे. येस. बट तुम्ही सध्या जे बाकीच्या स्किल्स आहेत ते पण तुम्ही शिका. त्यासाठी तुम्हाला खूप टाइम आहे. मी हे म्हणतो की सेमेस्टरमध्ये खूप टाइम असतो आम्हाला. आम्ही ओके. एक्स्ट्रा स्किल्स शिकू शकतो, कोर्सेस शिकू शकतो. परत जर आम्हाला हायर युपीएससी ट्रेनिंग, त्याची एक्झाम, परत त्याची तयारी, परत गेट वगैरे त्यांची पण तयारी करण्यासाठी आम्हाला वेळ खूप मिळतो. आणि अकॅडमिक्स मध्ये तेच मी जसं सांगितलं की 30 मार्क्स फॉर थेअरी हे आम्हाला होते, आणि नंतर 70 मार्क्स फॉर इंटरनल असेसमेंट लाईक वायवा, लॅब सबमिशन, कोर्स प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन. म्हणजे की जस्ट म्हणजे फक्त थेअरीवर फोकस न करता तुमचं एक प्रकारे ओव्हरऑल डेव्हलपमेंट पण होईल, असं कॉलेजचं अकॅडमिक्स आहे. आणि येस. हे आमच्या बॅचला तर आहे. मे बी ते नेक्स्ट जे बॅचेस येतील त्यांना चेंज होऊ शकतं, आणि मला वाटतं एक थोडं मायनर चेंजेस झालेले आहेत. बट अकॅडमिक्स थोडं चिल आहे, आपण असं म्हणू शकतो. आणखीन तुला तुझ्या एंडनी काही मेसेज द्यायचं मुलांना? हा, म्हणजे व्हीआयटीचं नाव आहे ऑब्विसली, पण खूप अंडररेटेड कॉलेज आहे. कारण की क्राऊड, कॅम्पस एक हा एक मेन फॅक्टर, की जेव्हा जेव्हा इथे मुलं येतात तेव्हा कॅम्पसमध्ये, मला पहिल्यांदा वाटलं होतं कॅम्पस मोठं असेल, खूप असं हे असेल जसं भारतीय विद्यापीठचं आहे तसं, म्हणजे पण तेवढ्या लेवलचं नाही, बट असेल ऍव्हरेज असं. बट कॅम्पस थोडा छोटा आहे, 6 एकरवर आहे, आणि क्राऊड थोडी जास्त असल्यामुळं थोडी गर्दी होते. त्यामुळे स्टार्टिंगला तुम्हाला कॉलेज थोडं हे वाटेल की एवढं नाव कसं आहे काय किंवा हे. बट तुम्ही अकॅडमिकली विचार केला, परत अटेंडन्सच्या बाबतीत, परत प्लेसमेंट पण ठीकठाक आहे, ॲव्हरेज डिसेंट आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्या बाबतीत चांगलं आहे. आणि प्लस असं की कॉलेज जो आहे तो जरा पुण्याच्या थोड्या आउटसाइड एरियात आहे असं आपण म्हणू शकतो, कारण बिबेवाडी हे बिबेवाडीमध्ये कॉलेज आहे, सो तो जरा थोडा आउटसाइड पडतो, एक्झॅक्ट पुणे सिटीमध्ये नाही तो. त्यामुळे वाटतं लोकांना की थोडं म्हणजे की ओव्हर हायप्ड कॉलेज आहे. ओके. तसं नाही, शक्यतो क्लब्स आणि आणखीन तुला काही शेवटचा मेसेज? शेवटचा मेसेज हेच सांगेल की जे आता सध्या आहे 12th मध्ये, ते तुमचा बेस्ट ट्राय करा, सीईटीचा अभ्यास चांगला करा ऑफकोर्स, परत
फर्स्ट इयर मध्ये आलात तर थोडा एन्जॉय करू शकता, बट अभ्यास पण चालू राहू द्या. असं नाही की सगळा सोडलाय फक्त एन्जॉय करतोय, कारण मग सीजीपीए पडला तर पुढे खूप अवघड होतो, कारण कंपनीज सीजीपीए क्रायटेरिया लावतात, त्यामुळे आहे. मग तेच ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ द स्टुडंट्स हु आर इन देअर 12th फेज. थँक्यू. थँक्यू.